मी नेहमी सांगत असतो की शहाणपणी एकच गोष्ट अशी आहे की तिला पर्याय नाही. जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. आणि तुमच्याजवळ जर शहाणपण असेल तर तुम्ही सुखी झालाच पाहिजे, अशी वास्तविक वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे शहाणपण आपल्याला जर मिळण्यासाठी मी जेव्हा विचार करतो नेहमी की या जगामध्ये दुःख भरलेलं आहे. आपण कुठेही जर गेलो तर या जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. देव सर्व ठिकाणी भरलेला आहे की नाही याच्याबद्दल वाद होईल, पण जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे हे वादातीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जग, ज्या जगामध्ये दुःख का भरलेलं आहे, अशा तऱ्हेची परिस्थिती का निर्माण होते आहे, पण इतिहास काळापासून ते आजतागायत हे असंच चाललेलं आहे. हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ, अशा तऱ्हेची भाषा आपण बोलतो आणि आपण असंही म्हणतो की असंच चालायचं. तर मी असा विचार केला की हे असंच चालायचं हे काही बरोबर नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे. हे जे काही चुकत चाललेलं आहे याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आणि म्हणून इतिहास कालापासून, पुरातन कालापासून ते अर्वाचीन कालापर्यंत आपण जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल की जगामध्ये ऋषी मुनी झाले, संत झाले, प्रेषित झाले, साधू झाले, सगळे झाले, पण जगाची परिस्थिती सुधारण्याच्या वेळी ती दिवसेदिवस जास्तच बिघडत चाललेली आहे. देवाचे अवतार पण झाले, पण परिस्थिती जी आहे ती बिघडतच चाललेली आहे. ही जी परिस्थिती बिघडत चाललेली आहे, चिघळत चाललेली आहे, गोईंग फ्रॉम बॅड टू वर्स असं म्हणायला हरकत नाही. ह्याचं कारण का हे मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या असं एक ध्यानात आलं की माणूस ज्या तऱ्हेने जीवन जगतो आहे तिथेच काहीतरी चूक होते आहे. तो ज्या तऱ्हेने जीवन जगतो आहे तिथेच त्याची काहीतरी चूक होते आहे. आणि एकदा चूक मुळात झाली ना की पुढे सगळं चुकत जातं. आपण गणित सोडवायला बसलो आणि हातचा एक धराला आपण जर विसरलो तर सर्व गणितच चुकतं आणि पुढे आपण काय काय जे करतो ते सगळं चुकत जातं. तसं आपल्या जीवनाचं जे गणित आहे हे सुरुवातीपासून जे चुकत गेलं ते अजूनही चुकत गेलेलं आहे. आणि ह्याचं कारण काय आहे हे मी जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असं दिसून आलं की ह्याचं मुख्य कारण एकच आहे की आपली जी मानसिकता जी आहे ही मानसिकताच विचित्र आहे. कारण त्या ठिकाणी शहाणपण नावाची गोष्ट नाही आणि हे शहाणपण नसल्यामुळे हे सर्व बिघडलेलं आहे. आणि शहाणपण देण्याचं काम जवळजवळ कुठे होतच नाही असं मला दिसून आलेलं आहे. म्हणजे शाळेमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, आपला पालकवर्ग जो आहे तो नाही. असंच आपण जर विचार केला तर शहाणपण कुठेच दिलं जात नाही. फक्त शाळेमध्ये आपल्याला मुलांना आपण घालतो, कॉलेजमध्ये घालतो, त्यांना शिकवतो, त्यांना पदव्या मिळतात, डिग्र्या मिळतात, नोकऱ्या करतात आणि संसार करून पुन्हा जगाचं जे गाडं जे बिघडलेलं आहे ते तिथेच, त्याच्यामध्ये काही उलट ते बिघडत चाललेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सर्व जे चाललेलं आहे ह्याच्यामधून आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं जेव्हा माझ्या ध्यानात आलं तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे विचार प्रदूषण. या जगामध्ये विचार प्रदूषण कमाला इतकं बेसुमार वाढलेलं आहे, कमालीचं बेसुमार वाढलेलं आहे की त्याला तोड नाही. आणि हे प्रदूषण जे आहे, विचार प्रदूषण, हे पूर्वीपासून बिघडत गेलेलं आहे आणि आता दिवसेदिवस ते अगदीच बिघडत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे विचार प्रदूषण हे एकमेव मानव जातीच्या दुःखाचं मूळ आहे. या सिद्धांताशी मी आलो की विचार प्रदूषण हेच मानव जातीच्या सर्व समस्यांचं मूळ आहे, सर्व दुःखांचं मूळ आहे, सर्व कटकटींचं मूळ आहे, सर्व रोगांचं मूळ आहे असं माझ्या ध्यानात आलं. आता हे विचार प्रदूषण, बाकीची प्रदूषण आपल्याला सर्वांना माहिती आहे. अन्नाचं प्रदूषण, औषधांचं प्रदूषण, साऊंड प्रदूषण,
हवेचं प्रदूषण, हे सगळं प्रदूषण आपल्याला ठाऊक आहे. पण विचार प्रदूषण नावाची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल कोणीही विचार करत नाही, त्याच्यावर कोणी उपाय शोधून काढत नाही. ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. हे विचार प्रदूषण जोपर्यंत आपण सुधारत नाही, त्याच्यावर आपण उपाय शोधून काढत नाही, तोपर्यंत हे असंच चालत राहणार. ही गोष्ट माझ्या ध्यानात आली की माणसं जातात, त्यांच्या जागी दुसरी माणसं येतात, ती जातात, त्यांच्या जागी दुसरी माणसं येतात, आणि सगळ्यांची जी मानसिकता जी आहे, ती मानसिकता जी निर्माण होते आहे ती त्या विचार प्रदूषणातून निर्माण होते आहे. विचार प्रदूषण इज ऑलरेडी देअर, ते आहेच. आणि आपण जेव्हा जन्माला येतो, नवीन नवीन पिढ्या जन्माला येतात, तेव्हा त्या विचार प्रदूषणामध्येच जन्माला येतात. त्या विचार प्रदूषणाने त्यांना ग्रासलेलं असतं, आणि त्याचा परिणाम असा होतो की या विचार प्रदूषणातून त्यांची मानसिकताच बिघडलेली असते, बिघडत जाते. म्हणजे मुळात बिघडलेली, त्याच्यातून आणखीन ती बिघडत बिघडत जाते. खरे विचार प्रदूषण, ह्या विचार प्रदूषणावर जोपर्यंत आपण उपाय करत नाही, तोपर्यंत आपल्याला, ज्याला आपण जालिम उपाय ज्याला आपण म्हणतो, तो केल्याशिवाय आणि होणार नाही. आणि ह्याच्यावरचा एक उपाय म्हणजे असा की माणसाला विचारांचं महत्त्व जेव्हा समजेल तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने आपण काय नेमकं केलं पाहिजे हे कळेल. ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. एका ठिकाणी जेम्स ॲलन नावाचा एक फिलॉसॉफर, त्याने अतिशय सुंदर असे उद्गार काढलेले आहेत. तो असं म्हणतो, ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, the things and other people will alter towards you. The divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts. म्हणजे विचारांचं महत्त्व हे आपल्या ध्यानात येईल की all that you achieve is the direct result of your own thoughts. आता गंमत अशी आहे की विचारांचं हे महत्त्व आपल्याला न कळल्यामुळे आपण अनिष्ट विचार नेहमी करत असतो. अनिष्ट विचार करण्याची आपल्याला सवय जडलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि विचार यांचं परिवर्तन उच्चार आणि आचारामध्ये होतं, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विचारांचं परिवर्तन उच्चार आणि आचारामध्ये होतं. आपल्या मनामध्ये विचार म्हणजे मी त्याला गंगोत्री म्हणतो की आपल्या जीवनाची गंगोत्री म्हणजे विचार, की विचारांची जी ही गंगोत्री आहे तिथून आपल्या जीवनाला खरी सुरुवात होते आणि त्याची परिणती आपल्या जीवनामध्ये होते. आणि याचं वर्णन सुद्धा डॉक्टर मर्फीने फार सुंदर केलेलं आहे. तो असं म्हणतो, ऑल युअर एक्सपिरियन्सेस, कंडिशन्स, इव्हेंट्स अँड ॲक्ट्स आर द रिॲक्शन्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू युअर थॉट्स. म्हणजे इथे सुद्धा थॉट्सचं महत्त्व त्यांनी सांगितलं की हे जे विचारांचं जे महत्त्व आहे, हे विचारांचं महत्त्व आपण जर लक्षामध्ये घेतलं तर आपल्या ध्यानात येईल की आपलं हे जीवन आहे, आपण जे जीवन जगतो आहे, चांगलं किंवा वाईट, इष्ट किंवा अनिष्ट, हिताचं किंवा घातक, हे जे जीवन आपण जगतो आहे ते आपल्या विचारांचंच परिवर्तन असतं. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली की आपण विचार करताना किती सावध असलं पाहिजे, ही गोष्ट तुमच्या ध्यानात येईल. गंमत अशी आहे की आपण विचार करताना कधीच सावध नसतो, किंबहुना आपण विचार करतो हे सुद्धा आपल्याला ठाऊक नाही. बऱ्याच लोकांना आपण विचार करतो ही ठाऊक नाही, तोंडाने म्हणतील, पण आपण विचार करतोय तर ठाऊक नाही. आता विचार करतो हेच जर ठाऊक नाही तर चांगले विचार आपण जोपासले पाहिजेत, वाईट विचार आपण सोडून दिले पाहिजेत. ही गोष्ट कोण करणार? गंमत अशी आहे की विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना, सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे की सुंदर विचारांची जर तुम्ही जोपासना करायला लागलत ना की आपोआप त्याचं परिवर्तन तुमच्या उच्चारामध्ये आचारामध्ये होईल. हे मी जे तुम्हाला सांगतो आहे ह्याचे अनुभव जीवनविद्या मिशनमध्ये आलेल्या अनेक हजारो लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे की विचारांचं परिवर्तन झालं की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. आणि हे होण्यासाठी फार काही करावं लागतं असं नाही, पण विचारांचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे की विचार हे कसे आहेत. की विचारांचं महत्त्व मी तुम्हाला एका शब्दात सांगायचं म्हणजे, फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड. की प्रथम विचार
आणि मग त्यालाच तोच ईश्वर आहे असा एक सिद्धांत जीवनविद्येने मांडला. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड, की विचार हाच ईश्वर. ही गोष्ट एकदा आपल्या ध्यानामध्ये आली की ईश्वर हा सर्व करता करविता आहे असं आपण म्हणतो. आपण असं म्हणतो की परमेश्वर करता करविता आहे. हा परमेश्वर करता करविता आहे ना, हा विचार करता आणि करविता आहे. लक्षात घ्या, तुम्ही जे काही करता आणि तुमच्याकडून जे करविलं जातं हे दोन्ही तुमचा विचारच असतो. या ठिकाणी तुम्ही सर्व मंडळी माझ्या भाषणाला आलेला आहात. कोणी तुम्हाला आणलं? तुमच्या पायाने आणलं असं तुम्ही म्हणाल, पण मी तुम्हाला असं सांगेन तुमच्या विचारांनी तुम्हाला इथे आणलं. चला आपण जाऊया बालगंधर्व मंदिरात आणि तिकडे आपण हा कार्यक्रम आपण अटेंड करूया. असं तुम्हाला जेव्हा मनात विचार आला तेव्हा तुम्ही इथे आलात. बाकीचे बसले टी व्ही बघत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुमच्या मनामध्ये विचार आला आणि तुम्ही या ठिकाणी आलात. असं जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. ए टू झेड जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सर्व या अशाच घडत असतात. पण या सर्व घडत असताना आपण त्या ठिकाणी कधी सावध नसतो, कारण विचार करणं ही सुद्धा एक सवय आपल्याला जडलेली आहे. अनेक सवयी आपल्या, किंबहुना मॅन इज ए क्रिएशन ऑफ हॅबिट्स असं म्हटलं तरी चालेल, की मनुष्य जो आहे तो विचारांचा गुलाम आहे आणि विचारांचा गुलाम असल्यामुळे त्याच्या ठिकाणी विचार करण्याची एक सवय जडलेली आहे. आणि ही सवय बहुतेक आपल्याला वाईट सवयीच जडतात. त्याच्यापैकी अत्यंत वाईट सवय म्हणजे अनिष्ट विचार करण्याची सवय. ही जी अनिष्ट विचार करण्याची जी सवय आपल्याला जी जडलेली आहे त्याच्यातून अनिष्ट निर्माण होतं, त्याच्यातून अरिष्ट निर्माण होतं, ह्याची आपल्याला कधीच जाणीव नसते. आपण म्हणतो एखादा मनुष्य सज्जन असतो आणि त्याच्यावर जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा आपण सहज म्हणतो अहो तो सज्जन मनुष्य असून देवाने असं कसं केलं हो, त्याच्यावर हे दुःखाचे प्रसंग का आले हो, असं लोक म्हणतात. आणि मलाही लोक प्रश्न विचारतात. तेव्हा मी त्यांना असं सांगतो की मनुष्य सज्जन जरी असला, सज्जन कारण तो वाईट काही करत नाही म्हणून सज्जन, पण तो जर अनिष्ट विचार करत असेल तर तो दुर्जनच आहे. तो जर अनिष्ट विचार करत असेल तर तो दुर्जन आहे, आपण लक्षात ठेवायचं. आणि दुर्जनाला शिक्षाही होतेच. आणि म्हणून अनिष्ट विचार करण्याची जी सवय माणसाला जडलेली आहे त्याच्यामध्ये तो जोपर्यंत बदल करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये बदल होणार नाही. एका इंग्लिश लेखकाने असं म्हटलं आहे, सो ॲक्शन्स अँड रीप हॅबिट्स, सो हॅबिट्स अँड रीप कॅरेक्टर, सो कॅरेक्टर अँड रीप डेस्टिनी. ह्याचा अर्थ असा की तुम्ही कर्म म्हणजे आपले ॲक्शन्स, सो म्हणजे पेरा, मग त्याच्यातून सवय निर्माण होईल, सवयी पेरा त्याच्यातून स्वभाव निर्माण होईल, स्वभाव पेरा त्याच्यातून नशीब निर्माण होईल. म्हणजे नशीब कशातून निर्माण होणार आहे की ॲक्शन्समधून. आता ॲक्शन्स कशातून येतात? विचारातून. हे जीवनविद्येने सांगितलं की ॲक्शन्स कुठून निर्माण होतात. ॲक्शन ज्याला आपण म्हणतो त्याची विचारापासून असते. आता ग्राहक पंचायत यांनी जी कल्पना मांडली, प्रथम त्यांच्या डोक्यात विचार आला आणि मग त्यांनी ती कल्पना तुमच्यासमोर मांडली. विचार पाहिला आणि मग उच्चार आणि आचार. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे नशीब ज्याला असं आपण म्हणतो त्या नशिबाचं मूळ विचारमध्ये आहे, की विचार त्याप्रमाणे कर्म, कर्म त्याप्रमाणे सवयी, सवयी त्याप्रमाणे स्वभाव आणि स्वभाव त्याप्रमाणे नशीब. म्हणून नशीब हे आपल्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी जे सांगतो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, तर मुख्य कारण विचार करणे तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात बाकीच्या गोष्टी नसेल, परिस्थिती तुमच्या हातात नसेल, बाकीच्या गोष्टी तुमच्या हातात नसेल, पण विचार तर तुमच्या हातामध्ये आहे. आणि विचार अल्लाउद्दीनचा दिवा आहे. अल्लाउद्दीनचा दिवा असं म्हणतात की 2 हातांनी घासला की त्याच्यातून आणि एक कोणतरी राक्षस निर्माण व्हायचा आणि तो सांगायचा तुझी मी सर्व कामं करतो म्हणून. मग अल्लाउद्दीन सर्व कामं त्याला करायला सांगायचा. तसा हा विचार तुमच्या ठिकाणी जो आहे तो अल्लाउद्दीनचा दिवा आहे. हा विचार तुमचं सर्व कार्य करायला तयार आहे, तुमचं संपूर्ण जीवन बदलायला तयार आहे. पण विचार तुम्हाला चांगले करण्याची सवय जडवली पाहिजे. ती आपोआप जडणार नाही. तुम्ही म्हणा विचार वामनराव तुम्ही कृपा करा, तर कृपा म्हणजे कर आणि पहा, हे आपण लक्षात ठेवायचं की तुम्ही केल्याशिवाय. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे
आधी केले पाहिजे मग होणार आहे. आधी केलेची पाहिजे असं म्हटलंय ना, आधी केलेची पाहिजे. जर तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत होणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर व्हायला पाहिजे असेल तर आधी केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? विचार ज्याला असं आपण म्हणतो त्या विचारांची जोपासना. आपण बघा, आपली मुलं असतात, मुलं, ही मुलं चांगली निपजणं किंवा वाईट निपजणं कोणावर अवलंबून आहे? पालकावर अवलंबून आहे. पालकांचं जर त्या मुलावर लक्ष असेल तर मुलं चांगली निपजतात, आणि दुर्लक्ष जर झाली तर मुलं वाईट निपजतात. आज मुलं वाईट का निपजतात? नवरा आणि बायको ऑफिसला जातात आणि आजी आणि आजोबा वृद्धाश्रमात. आता मुलांकडे बघणार कोण? मुलांकडे बघणार कोण? मग ती जी कामवाली असते ती आणि तो स्वयंपाकी असतो, त्या दोघांच्या हातामध्ये ही मुलं, आणि त्यांना संगत कोणाची? तर त्यांची. बाहेर गेल्यानंतर वाईट मुलांची संगत. आणि अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर आज दिवसेदिवस परिस्थिती बिघडत चाललेली आहे. ह्याची जी अनेक कारणं आहेत, त्याच्यामध्ये मुलांवर चांगले संस्कार करायचे आज राहूनच जातात. कोणाला वेळच नाही, कोणाला पैसा. आता ते सांगितलं पैसा 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 पैसा. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हा एक मोठा शब्द इंग्लिशमध्ये आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण वाढवलं पाहिजे. म्हणजे काय? गरजा वाढवल्या पाहिजेत. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवलं पाहिजे म्हणजे गरजा वाढवल्या पाहिजेत. आणि गरजा वाढवल्या पाहिजे याचा अर्थ त्याच्यासाठी पैसा पाहिजे. आता पैसा पाहिजे म्हणजे कसा मिळवायचा? कसाही मिळवायचा. आणि आज कसाही पैसा मिळवायचा, त्याच्यातून भ्रष्टाचार निर्माण झाला. हा भ्रष्टाचार म्हणजे आज इतका मोठ्या प्रमाणावर आहे की भ्रष्टाचार रूपी जो राक्षस आहे तो या देशाला गिळंकृत करील की असे भीती वाटते. इतका भ्रष्टाचार आहे. पूर्वी खालून पैसे मागायचे, आता वरून पैसे मागतात. इतकंच नव्हे तर पैसे दिल्याशिवाय कामच करत नाही. कळलं की नाही? मला सांगायचा मुद्दा असा की ही गोष्ट जर आपण जर पाहिली तर आपल्याला असं ध्यानात येईल की हा जो भ्रष्टाचार निर्माण झाला. कारण का? स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही शेजाऱ्याकडे बघतो, त्याच्याकडे काय आहे ते माझ्याजवळ असलं पाहिजे. असं ज्यावेळेला आपण आग्रह धरतो तेव्हा आपल्या गरजा आपण वाढवतो. आणि जितक्या आपण गरजा वाढवतो तितकं आपल्याला पैसा जास्त मिळवावा लागतो. आणि मग पैसा जर जास्त मिळवायचा झाला तर कसा मिळवायचा? मग पैसे खाणं हे आलंच आपोआप. सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे जीवन आहे, पैसा नावाची जी गोष्ट आहे ही महत्त्वाचीच आहे. पैसा महत्त्वाचं नाही असं मी कधीच म्हणत नाही, कारण पैसा या शब्दामध्ये पै आहेत. आणि दुसरं सा आहे. दोन आहेत, पै आहे आणि सा आहे. सा म्हणजे सहा. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्यो परम मना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सा. सा आणि पै, पैसा. आता पैसा महत्वाचा आहे. पैसा म्हटलं तर लक्ष्मी आहे, तोच पैसा म्हटलं तर कडक लक्ष्मी आहे. मला सांगायचा मुद्दा असा, पैसा चांगला आहे आणि पैसा वाईट आहे. पैशाबद्दल काय नाही, पैसा चांगला का वाईट, तुम्ही त्याचा वापर कसा करता, तुमचे विचार कसे आहेत, त्याच्यावर पैसा तुम्ही वापरणार कसा, हे महत्वाचं आहे. आमच्याकडे आज जीवन विद्या मिशनमध्ये बरेच श्रीमंत लोक आहेत, जे काही आहेत थोडे, बरेच म्हणण्यापेक्षा थोडे जे काही आहेत, ते पैशाचा उपयोग हा असा चांगल्या रीतीने करतात. कळलं की नाही? आणि काही बाकीचे जे लोक आहेत ते पैसा सुपारी देण्यासाठी करतात. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, पैशाचा वापर कसा करायचा हे शेवटी तुम्ही ठरवणार. आणि तुम्ही ठरवणार म्हणजे कोण? तुमचा विचार ठरवणार. म्हणून विचार इथे महत्वाचा आहे. शेवटी सर्वात महत्वाचा विचार आहे, आणि या विचारातूनच उच्चार आणि आचार निर्माण होतात. म्हणून वृत्ती आणि कृती ह्या दोन्हीचा मेळ बसावा लागतो. आणि म्हणून कृतीला महत्व आहे, वृत्तीला महत्व आहे. वृत्तीचं रूपांतर कृतीमध्ये होतं, आणि कृतीच जर केलं नाही तर त्या वृत्तीला काही अर्थ नाही. आणि म्हणून विचार हे सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि ह्या विचारांचं ज्या वेळेला आपण परिपोषण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सुंदर विचारांचं आपण परिपोषण करायचं, ते आपलं नशीब बदलतं, आपोआप बदलतं. तुम्ही म्हणून ह्याच्यासाठी आता यांनी जी प्रार्थना म्हणून दाखवली, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, जे पसायदन जे मागितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ते मी अगदी साध्या मराठीमध्ये केलेलं आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही आपली प्रार्थना आहे. याच्यामध्ये विचारच आहे, दुसरं काय? विचारांशिवाय ह्या प्रार्थनेमध्ये दुसरं काय? आणि म्हणून विचार हे मुलांसारखे आहेत की मुलावर लक्ष ठेवलं मुलं चांगली निपजतात आणि मुलांकडे दुर्लक्ष केलं मुलं वाईट होतात. तसं आपल्याकडे ही जी मुलं म्हणजे विचार आहेत, विचार ही आपली मुलं आहेत. धृतराष्ट्राला 100 मुलं होती, पण आपल्याला 100 काय हजारो मुलं आहेत विचारांच्या रूपाने. आणि म्हणून हे जे विचार ही आपली मुलं आहेत आणि या मुलावर तुम्ही लक्ष ठेवलं तर मुलं सुधारतात, म्हणजे विचार चांगले यायला लागतात. आणि दुर्लक्ष केलं की अनिष्ट विचार यायला लागतात. अनिष्ट विचार करणं म्हणजे अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देणं आणि इष्ट विचार करणं म्हणजे इष्ट गोष्टींना आमंत्रण देणं. किंबहुना विचार हे इतके महत्त्वाचे आहेत की तुम्ही जर विचार बदलले, म्हणजे सुंदर विचारांची जोपासना करायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टींना तुम्ही आमंत्रण देता, चांगल्या माणसांना तुम्ही आमंत्रण देता, चांगल्या वस्तूंना तुम्ही आमंत्रण देता, चांगल्या परिस्थितींना तुम्ही आमंत्रण देता. म्हणजे सर्व जीवनामध्ये जे चांगलं आहे ना त्या सर्वांना तुम्ही आमंत्रण देता. आणि त्यांना आमंत्रण दिलं की ते येतात पण. कारण सज्जन माणसं जी असतात ती आमंत्रण दिल्यानंतरच येतात. आणि म्हणून ही जी चांगले जे विचार आहेत त्या विचारांना आमंत्रण तुम्ही जेव्हा देता तेव्हा हे चांगले विचार, सगळी चांगली परिस्थिती, सगळी चांगली माणसं, सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्या घरामध्ये हजर होतात. हे अगदी सोपं आहे. म्हणून आज माणसाची मानसिकता बदलणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झालेली आहे. आणि म्हणून ग्राहक पंचायत चळवळ जशी महत्त्वाची आहे आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की हे एकमेकांना पूरक आहे की माणसांची मानसिकता ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा सायमल्टेनियसली बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही हे जे काही कार्य करून राहिलेलो आहोत ह्याच्यामध्ये आम्हाला चांगले रिझल्ट पण मिळतात आणि ते रिझल्ट आम्हाला 6 महिन्यात मिळतात. जास्त झालं जे ही प्रार्थना म्हणतात त्यांना 6 महिन्यामध्ये ते रिझल्ट मिळतात. हा एक सर्वांचा अनुभव आहे, A to Z सर्वांचा अनुभव आहे की विदिन 6 months यू गेट द रिझल्ट. ही प्रार्थना मात्र आम्ही सांगतो की रिकामपणी सतत म्हणायची, रात्री झोपताना अर्धा तास बस, याच्यापेक्षा आम्ही काही सांगत नाही. आणि लव युअर वर्क ऑनेस्टली अंडरलाईन, कळलं की नाही? कारण पैसा खाणारे जे लोक असतात ते लव वर्क करतात पण पैशासाठी, कळलं की नाही? ऑनेस्टली पैसा काम करणं याला महत्त्व आहे. म्हणून 2 गोष्टी आम्ही आवर्जून सांगतो, लव वर्क ऑनेस्टली अँड ब्लेस ऑल सिन्सिअरली.